हळदी कुंकू. मुळात ज्यांना कोणी ही हळदी कुंकू करण्याची संकल्पना सत्यात उतरवत ही परंपरा सुरू केली आहे ना, त्यांनाच मी सर्वप्रथम धन्यवाद देते. कारण हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर सतत घरामध्ये घरच्यांसाठी राबणाऱ्या, कधी भोळ्या भाबड्या तर कधी भांडखोर किंवा बडबड्या पण मनानं प्रेमळ अशा माझ्या सर्व मैत्रिणी, म्हणजेच प्रत्येक स्त्रीला आवडणारा, भावणारा असा एक सोहळाच असतो असं मला वाटतं. यंदा हळदी कुंकू फार कमी दिवसांसाठी होतं, म्हणजे फक्त 11 दिवसांसाठी. मग मी देखील रथसप्तमीला हळदी कुंकू करून घेऊ असं म्हटलं. माझ्या घरी माझ्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आसपासच्या माझ्या सोसायटीमधील सर्व माझ्या मैत्रिणी आल्या होत्या. आता मैत्रिणी म्हटलं की सेम एज कार्ड कशाला, आपल्या शुभचिंतक असल्या म्हणजे बस. बरं, पण एक सांगू, या कार्यक्रमाचं फक्त निमित्त असतं हो. उद्देश काय असतो तर एकमेकींच्या घरी जाणं, 2 शब्द छान बोलून तिची विचारपूस करणं आणि मन हलकं करणं. एरवी काय प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी असतोच ना. सो ही एक रिलॅक्सिंग रेमेडी आहे, बट ओन्ली फॉर लेडीज. कार्यक्रम तर होता आम्हा लेडीजचा, आणि त्यात काही मस्तीखोर बच्चे कंपनीने देखील एंट्री मारली. आप यहाँ आए किस लिए असं म्हणण्याच्या आधीच मस्त सोफ्यावरती आपली जागा पकडून हे मस्तीखोर छोटे मंडळी बसले होते. आणि मग मी तुम्हालाही लावायचं का हळदी कुंकू असं म्हटल्यावरती लगेच बाहेर पळाले. आणि मग जो हशा पिकला ना की बस. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. माझ्या घरी एक चिमुकली देखील तिच्या मम्मी सोबत आली होती. आणि म्हणतात ना, मुली फार हुशार असतात. मग काय, जी धमाल तिनं केली आहे ना, मला म्हणते माझ्या मम्मीसारखं मलाही हळदी कुंकू लावा आणि माझ्यासोबत फोटो काढा. इतकी गोड आणि क्यूट होती ना ती. म्हटलं चिमुकलीशी एक कोरी सवाशीण पण आपल्याला आज भेटली आहे. मजा आली. एकंदरीतच छोटासा पण अगदी छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. बट एक सांगावंसं वाटतं, हळदी कुंकू एक गेट टुगेदर सारखा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये एकमेकींचं उणंदुणं काढण्यापेक्षा, गॉसिपिंग करण्यापेक्षा एकमेकींना साथ देत पुढं जाणं कधीही चांगलं. आपण म्हणतो स्त्रियांना सपोर्ट केला जात नाही, पण माझं असं मत आहे, जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट करत नाही तोपर्यंत बदल होऊ शकणार नाही. रुसवे फुगवे बाजूला ठेवत मज्जा मस्ती करून जीवन जगणं, यालाच तर हेल्दी लाईफस्टाईल म्हणतात, बरोबर ना?